नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, तो म्हणजे चुलीवरचं चिकन. तर तुम्ही म्हणाल फौजमध्ये राहून चुलीवरचं चिकन कसं काय? तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही मेस असते आमची चालू, पण त्या ठिकाणी आम्ही बनवत नाही. आम्ही दुसऱ्या ठिकाणी आम्हाला जरा थोडं चटपटीत खावशी वाटले, त्यामुळं आम्ही ते प्लॅन बनवला आहे. जर मी बाहेर गेलो तर बाहेरून चिकन वगैरे घेऊन आलो. चिकन आणलं, त्यानंतर बाकी जे सामान लागते ते सर्व घेऊन आलो आणि चला मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी चांगली मस्त अशी चूल पेटवलेली आहे. आणि या ठिकाणी याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरीचं तेल टाकलं आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा. तर कांदा टाकल्यानंतर मित्रांनो, कांदा जर आपल्याला लवकर शिजवायचा असेल तर त्याच्यावरती मीठ टाकावं लागतं, आणि ती मीठ पण मी टाकून घेतलं. तर या पद्धतीने आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. पूर्ण कांदा चांगला परतल्यानंतर तर पाहू शकता या ठिकाणी बऱ्यापैकी थोडा आता लाल व्हायला लागला आहे आपला कांदा आहे, मिरची, हिरवी मिरची आणि मोहरीचं तेल. तर चला आता आपण चांगला कांदा परतून घेऊ. तर मित्रांनो, कांदा जोपर्यंत पूर्ण लाल होत नाही आणि चांगला असा ब्राऊन कलर त्याला येत नाही, तोपर्यंत आपण ब्राऊन म्हणजे मराठीत त्याला तांबडा कलर म्हणतात. जोपर्यंत असा पूर्ण भाजत नाही चांगला, तोपर्यंत आपल्याला शिजवायचे. आणि तुम्ही म्हणसान का कसं काय चिकनची भाजी असं तसं. मित्रांनो, मी असा मुलगा होतो, जोपर्यंत भरती झालो नव्हतो तोपर्यंत घरातला साधा पाण्याचा तांब्यासुद्धा उचलत नव्हतो. पण त्यानंतर काय म्हणतात ना, एक वळण पडून गेलं आणि पूर्ण फील्डमध्ये नोकरी असल्यामुळं बऱ्यापैकी भाजीत म्हणा किंवा चिकन म्हणा ह्या गोष्टी मी बनवायला शिकलो. आणि कसं राहतं, ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस शिकता ना त्यावेळेस बऱ्यापैकी त्याचा फायदा आपल्याला होतो. कधी पण काय अडचण येते, कधी घरी कोणी नसतं किंवा काही जर बनवून खायची वेळ आली तर आपल्याला बनवता आलं पाहिजे. तर त्या हिशोबाने या गोष्टी सर्व म्हणजे फौजमध्ये तर सगळ्या गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात. तर फक्त जेवण मेसमध्ये असतं, बाकी तुम्हाला जेवण केल्यानंतर तुमचं भांडं धुणं म्हणा किंवा त्यानंतर तुमचे कपडे धुणं म्हणा स्वतःचे, त्यानंतर अजून अशा बऱ्याच गोष्टी त्या तुम्हाला स्वतः व्यक्तीत करावं लागतात. त्यासाठी तुम्हाला सगळ्या सवयींची आणि सगळ्या गोष्टींची हे असणं गरजेचं आहे. तर आज मला वाटलं का बाबा चला एक चुलीवरचं चिकन मला पण खाऊशी वाटलं होतं, आणि त्यानंतर मी बनवायचं ठरवलं आणि आत्ता बनवतो. तर या ठिकाणी जास्त काही आम्हाला असं दिवसाचा वेळ भेटला नाही, त्यामुळे आम्ही संध्याकाळच्या पारी बनवायला चालू केलं. तर मित्रांनो, आपला आता कांदा चांगल्यापैकी कलर आला आहे आणि भाजलाही पण चांगला परतला आहे. तर आपण आता टोमॅटो टाकून घेऊ याच्यामध्ये. तरी आपले आता टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो चांगल्यापैकी परतून घेऊ. त्यानंतर टोमॅटो चांगले परतले मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर हा व्हिडिओ जर माझी आई जर पाहत असेल ना, नक्की तिला वाटेल का बाबा कधी शिकला या गोष्टी बनवायला. 100% या गोष्टीचा नक्कीच आईला आश्चर्य होईल, आणि मी आईला दाखवीन हा व्हिडिओ का बाबा हा मी चिकन मीच बनवले म्हणून. तर चला पाहूया कसं बनतं आहे कसं नाही, मी तुम्हाला पुढं सांगेलच. तर मित्रांनो, आपण याच्यात आता अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे. बऱ्यापैकी आपले टोमॅटो वगैरे सगळं भाजून झाले. फौजी चिकन कसं असतं
चांगल्यापैकी आता याला तेल सुटले. आपण आता मसाले टाकून घेऊ सगळे. याच्यात ते मिक्स आणलेले मसाले तर सगळे आपण टाकून घेऊ आता. हळद, लाल मिर्च और धनिया पाउडर पाहू शकते. मसाले आता आपण टाकून घेतले. त्याच्यात आता पाणी टाकावं लागेल आपल्याला, कारण एकदम कोरडे झाले ते खाली लागू शकतं नाही का. काय नसायचं, त्यामुळे चुलीवर आई बनवायची तर त्याची टेस्ट म्हणजे खतरनाकच होती. आणि ते आता राहिलं नाही पहिल्यासारखं. आपण किती जरी म्हणलं तरी चुलीवरती घरी गेल्यानंतर चुलीवरती जर बनवायचं म्हणलं तर चूल नाही किंवा या गोष्टी नाही, तर त्याचं कुठंतरी होतं. आणि ती जी गॅसवरची चव आहे ती कुठं आपल्याला येत नाही चांगल्यापैकी. आणि चुलीवरची चव आज बाग येतो आम्ही लई दिवसातून, मी बऱ्याच दिवसांनी चुलीवरचं जे चिकन बनवतोय. आणि पाहूया कशी टेस्ट लागते, कसं काय नाही. घरच्यासारखी चव येते का, आईच्या हातची चव तर नाही येणार आपल्याला 100%, पण चुलीवरचे जेवण केल्याची आपल्याला थोडं मनाला शांती भेटेल, बाकी काय नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपल्या आता मसाल्याला चांगल्यापैकी तेल सुटलं आहे आणि मसाला चांगला तर आता चिकन टाकून घेऊ आपण आता. मित्रांनो पाहू शकता लेग पीस टाका. आणि चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच राहते का हो सर? एकदम चुलीवरची खिचडी, चुलीवरचं जे किचन. पहिले मी त्यांना व्हिडिओमध्ये तेच सांगितलं पहिल्यांदा का लहानपणी आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आमच्या घरी काही गॅस वगैरे नव्हता, पण त्यामुळे चुलीवर आई बनवायची नाही का, त्याची टेस्ट म्हणजे खतरनाकच होती. याला काही पर्याय तोडच नाही. कोण धरतात चुलीवरच्या चिकनला काही तोडच नाही. बंद केलं नाही चालतं. हे करून घेतोय मिक्स करून, आणि याला चांगल्यापैकी आता पाणी सुटेल नाही का सर. लेग पीस मस्त. आणि सगळे मंडळी जे आहेत आपले साहेब फायबर, तर त्यांनी सगळ्यांनीच हे चुलीवरचं चिकनचा आनंद घ्या. आणि कसं काय बनलं आणि काय बनलं तसं कमेंट करा. आणि चव कशी होती ते पण सांगा. एकच काय चव सांगतील, आपल्याला चव सांगावं लागेल त्यांना. म्हणजे बघूनच चव, जे पारखी आहे ते बघूनच सांगून देते की कसं बनलं यार. आज एकच नंबर बनणार आहे चुलीवरचं आहे म्हटल्यावरती, काही विषयच नाही. तर मित्रांनो, आता थोडा टाईम लागेल आपल्या चिकनला आता शिजायला टाकले. तर आता चिकन शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढचं कसं काय बनलं आहे, कसं काय नाही. नंबर टेस्ट झालेली मस्त, एकदम मसाला बिसाला एकदम व्यवस्थित आहे.
कधी कधी माझ्याकडून जास्त होतो, पण आज एकदम व्यवस्थित झालं. तर चला, आज व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. अरे, जय जवान जय किसान.